नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 56 ते ओवी 61च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अधिभूत अधिदैवत आणि आता अधियज्ञाबद्दल अर्जुनाला सांगतायत. अधियज्ञ म्हणजे काय ह्याची कल्पना त्यांनी अर्जुनाला दिली आणि भगवंतांच्या बोलण्याकडे अर्जुनाचं इतकं व्यवस्थित लक्ष आहे की ते ऐकता ऐकताच तो त्याची अनुभूती सुद्धा घेत होता. हे भगवंतांनी पाहिलं आणि त्यांना असीम आनंद झाला. तो आनंद ज्ञानोबारायांनी टिपलाय आणि तो आनंद आता ते आपल्यापर्यंत पोचवत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणोनी सात्विक भावांची मांदी, म्हणोनी सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. काय वर्णन केलंय बघा. म्हणोनी म्हणजे कशामुळे, तर आपल्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे ते ऐकता ऐकताच अर्जुनाला प्रचिती आली. म्हणोनी सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. त्या अनुभूतीमुळेच अष्टसात्विक भाव श्रीकृष्णांच्या ठिकाणी अर्जुना आधी, अर्जुनाच्या अगोदर दाटून आलेले माऊली बघतायत. श्रीकृष्णांच्याच ठिकाणी प्रथम अष्टसात्विक भाव दाटून आले, कारण ते बघतायत माझा अर्जुन किती लक्षपूर्वक हे ऐकतोय. आणि ते अष्टसात्विक भाव आपल्या हृदयामध्ये धारण करून राहणं भगवंतांना जड जात होतं. म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परी बुद्धी सावरुनी देवे. न समातसे, त्यांना ते अष्टसात्विक भाव आवरणं जड जात होतं. परंतु भगवंतांनी स्वतःला सावरलं. भाव दाटून आले की त्याच्यामध्ये बुद्धी विरघळून जाते. तिथे विचारांना काही थाराच राहत नाही. नुसती शुद्ध भावाची जाणीव. विचार हवेत कशाला. परंतु भगवंतांनी बुद्धीला सावरून धरलं. बुद्धीला अष्टसात्विक भावांमध्ये विरघळू दिलं नाही. आणि मग पिकलिया सुखाचा परिमळू, का निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि रसाळू बोलू बोलिला. ज्ञानोबाराय म्हणतात की भगवंतांनी स्वतःला अशा रीतीने सावरलं आणि मग जे शब्द भगवंत बोलले ते कसे बोलले त्याच्या 2 उपमा इथे ज्ञानोबाराय देतात. नुसतं सुख नाहीये, पिकलेलं सुख आहे. झाडावरती आंबे लागलेत, परंतु आंबा जेव्हा पिकून परिपूर्ण होतो, त्याच्यामध्ये संपूर्ण सार, संपूर्ण रस साठवला जातो आणि आता त्याला तो रस, तो पिकलेला पणा स्वतःमध्ये सांभाळून ठेवणं सुद्धा अवघड जातं. असा हा आंबा झाडावर पिकत राहतो, पण जेव्हा रसाने परिपूर्ण होतो
त्यावेळी तो अलगद झाडावरून काढता येतो किंवा झाडावरून गळून पडतो. त्या आंब्याचा सुगंध एक वेगळाच असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे सुख सुद्धा पिकलंय. अर्धवट सुख नाहीये, अपूर्ण सुख नाहीये, परिपूर्ण सुख आहे. सुख सुद्धा सुखाने भरलेलं आहे. अशा या सुखाचा सुगंध कसा असेल? किंवा ज्याप्रमाणे शांत शीतल असं नदीचं पात्र आहे आणि त्याच्यावरून वाऱ्याची झुळूक जर वाहत आली तर तिच्यातला जो गोडवा आणि थंडपणा असेल, ती जी शीतलता असेल, तशीच जणू काही निवालिया अमृताचा कल्लोळू, तशीच जणू काही अत्यंत शीतल अमृताची लहर. असे शब्द पिकलेल्या सुखाचा सुगंध किंवा अमृताची झुळूक, अशा प्रकारचे कोवळे आणि रसाळ असे शब्द भगवंत बोलले. अष्टसात्विक भाव दाटून आल्यानंतरचं जे बोलणं आहे, ते बोलणं अशा प्रकारचं आहे. अत्यंत कोवळ आहे, अत्यंत मऊ आहे, मुलायम आहे आणि प्रेमाने रसरसलेलं आहे. ते भगवंत अर्जुनाला म्हणतात, म्हणे परिसणे यांच्या राया, ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. भगवंत अत्यंत प्रेमाने आनंदाने आपल्या अर्जुनाचं कौतुक करतायत. ते म्हणतात, अर्जुना तू कसा आहेस? तर परिसणे यांच्या राया, ऐकणाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेस, ऐकणाऱ्यांचा राजा आहेस, ऐकणाऱ्यांचा बाप आहेस. ऐकावं, श्रवण करावं तर कसं? तुझ्यासारखं करावं. बघा, अर्जुनाच्या श्रवणाचं सुद्धा भगवंत कौतुक करतायत. यावरून माऊली हो आपल्याला समजेल की श्रवण सुद्धा अंतःकरणपूर्वक करणं किती आवश्यक आणि महत्वाचं आहे. अशा प्रकारे त्या अर्जुनाचं कौतुक करतात आणि अर्जुनाला म्हणतात, अशा रीतीने ऐसी जळो, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. अहो, एखादी गोष्ट जाळायची असेल, लाकूड फाटा गोळा केला आणि अग्नी प्रज्वलित केला की त्यानंतर ज्या गोष्टीला जाळून भस्म करायचं ते करत असताना तो लाकूड फाटा सुद्धा जळून भस्म होतो, तो सुद्धा विराम पावतो. तेथ जाळीते तेही जळे. त्याचप्रमाणे ही माया दूर करण्यासाठी ज्या ज्ञानाचं साह्य मिळतं, ज्या ज्ञानाग्नीचं साह्य मिळतं, ती माया दूर झाल्यानंतर तो ज्ञानाग्नी सुद्धा विराम पावतो, अंतर्धान पावतो. अर्थात एकत्वाचा बोध भगवंत या ठिकाणी करतायत. पुढे भगवंत म्हणतात, अर्जुना तुला अधियज्ञाबद्दल मी आता सांगितलं. तो अधियज्ञ मी आहे हेही मी तुला सांगितलं. जे आताची सांगितले होते, अगा अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आधींची तया माते जाणूनी अंती. या देहाचा अंत येण्याच्या अगोदरच माझं जे हे अधियज्ञ स्वरूप आहे, हा अधियज्ञ जो मी आहे, त्या मला जे जाणतात, माझ्या ठिकाणी जे चित्त ठेवतात,
त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. म्हणून भगवंत म्हणतात, जे आताची सांगितले होते मी आत्ताच तुला सांगितलं ना. अगा अधियज्ञ म्हणितला जयाते. ज्याला अधियज्ञ म्हटले तो मी हे मी तुला आत्ताच सांगितलं. त्या मला जे ओळखतात, देहाचा अंत समय यायच्या अगोदरच ते मला ओळखतात. त्यामुळे अंत समय आल्यावर त्या माझ्यापाशीच आपलं चित्त ठेवतात. जे आधींची तया माते जाणोनी अंती. पुढे भगवंत म्हणतात, असं ज्यांनी मला अगोदरच जाणलं, देहाचा अंत समय यायच्या अगोदरच जाणलं, ते देह झोळ ऐसे मानुनी. ठेले आपण पे आपणची होऊनी. जैसा मठ गगना भरुनी गगनींची असे. अहो, ज्याप्रमाणे एखादा मठ, एखादं मडकं आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आकाश आहे, त्याच्या बाहेरही आकाश आहे. इथे मठ म्हणून आपण जर एखादी वास्तू पाहिली तर त्या वास्तूमध्येही आकाश आहे, वास्तूच्या बाहेरही आकाश आहे. म्हणजेच याचा अर्थ ती वस्तू आकाशातच आहे. आत बाहेर आकाशच भरून आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी या देहाकडे पाहिलं आणि जाणलं की ही देहरूपी जी झोळी आहे, त्या झोळीमध्ये सुद्धा परब्रह्मच आहे आणि देहाच्या बाहेरही परब्रह्मच आहे. हा देह परब्रह्मामध्येच आहे. अशा रीतीने जाणून जो आपल्यामध्ये सुद्धा परब्रह्मातच आणि बाहेर सुद्धा परब्रह्मातच राहिला, म्हणजेच ह्या बोधाने जो संपन्न झाला. ठेले आपण पे आपणची होऊनी. ही खरी संपन्नता, ही खरी सुबत्ता, ही ज्याला अनुभवायला आली. पुढे भगवंत म्हणतात, ये प्रतितीची या माझ घरी, तया निश्चयाची वोवरी. जाली म्हणोनी बाहेरी नव्हेची से. अहो, असा ज्यांना अनुभव आला, प्रतिती आली, प्रतितीची या माझ घरी, असा हा जो साधक आहे, हा माझ घरामध्ये. पण हे माझघर कशाचं? प्रतितीचं, अनुभूतीचं माझघर. त्या माझघरामध्ये तो राहतो, पण त्या घरामध्ये सुद्धा तो एका विशिष्ट ठिकाणी राहतो. त्याची जागा विशिष्ट आहे, त्याची खोली विशिष्ट आहे, त्या घरातला एक कोपरा हा विशिष्ट आहे. तो कुठला? तया निश्चयाची वोवरी. ह्या माझ घरामध्ये एक वोवरी आहे, एक जागा, एक खोली आहे. ती खोली कसली आहे? निश्चयाची आहे. तिथे तो राहतो. याचाच अर्थ असा, हा साधक ज्याला या आत्मबोधाचा स्पर्श झालाय, अधियज्ञाची ओळख झालीय, ज्याने हे अनुभवलंय की देहासकट परब्रह्मात आहे, देहाच्या बाहेरही परब्रह्मच आहे. या बोधापाशी जो रमला तो त्या खोलीमध्येच राहायला लागला आणि मग त्यामुळे तो देहभावावरती येतच नाही. म्हणजे देहाला धरून जे विचार, जे विकार, जो अहंकार आहे, त्या गावामध्ये तो येतच नाही. जाली म्हणोनी बाहेरी नव्हेची से. या देहबुद्धीच्या गावामध्ये काय चाललंय याची त्याला आठवणही राहत नाही. असं हे वर्णन ज्ञानोबारायांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशी ही सुंदर अवस्था आहे. अधियज्ञाला जाणल्यानंतर होणारी ही अवस्था आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.